ओम नमो ओंकारेश्वर देवतांना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की अ, माझ्या बायकोने 1 वर्षापूर्वी पळून जाऊन तिच्या प्रियकराशी लग्न केलं. हं? आणि आता 1 वर्षानंतर ती मला म्हणते की मला तुझ्यापाशीच नांदायचंय. हं? तर बहुतेक तिच्या प्रियकराने तिला फसवलं का काय झालं काही नाही, मी त्याच्याबद्दल बोलू शकलो. पण ती नांदवणं योग्य राहील का? मी तिला घरात घेऊ का? घरात योग्य राहील का घेण्याला? तर याबद्दल तुम्ही पाहून मला सांगा, कारण हा माझा जगण्या मरण्यातला प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलंय. तर असो, आपण त्यांचा प्रश्न पाहिला आहे. आता त्याबद्दल काय त्यांना योग्य राहील का नाही, काय दाखवतोय संकेत, हे पाहूया आपण. तर तर तुमच्या बायकोला तिच्या प्रियकराने खोटं नाटक करूनही फसवलं, हे तर तुम्हाला कळतंय. पण तिची जी अपेक्षा होती की प्रेम त्यानं भरपूर करतो, असं जसं बोलला तसं ते वागला नाही. त्यानं फक्त कामापुरता वापर करून घेतला. आणि तिला जाणवलं की त्याचं प्रेम वगैरे काही नाही, तुमच्यासारखं तो प्रेम करू बी शकत नाही, त्याची माया नाही, काही नाही. आणि ती उणीव तिला भासू लागली, तुमची उणीव तिथं भासू लागली तिच्या संसारामध्ये, नवीन संसारामध्ये. म्हणून तिनं निर्णय घेतला की त्या व्यक्तीला सोडून तुमच्याकडे यायचं. तिला त्याबद्दल खूप दुःख होतंय, आपण वाईट वागलो, आपली चूक झाली. पण आता प्रश्न असा आहे की तुमचं पण मन त्याच्यामध्ये गुंतलंय, हे पण दाखवतंय. मला वाटतं की एकदा वाट चुकलंय माणूस, चुकू द्या, एकदा क्षमा करावी आणि तुम्ही परत संसार मांडला तरी काही अडचण नाही. कारण परत नाही असं होणार. तुमचं म्हणणं आहे की ती परत तिनं तसं काही करू नये असं तुमचं म्हणणं आहे, पण नाही होणार तसं. तुम्ही अवश्य तिला घरात घ्या, काही अडचण येणार. तिला अनुभव आलाय की प्रेम ही काही खरं नसतं बाहेरलं, आणि तिची चूक तिला समजली. तर एकदा तुम्ही घ्या असं माझं म्हणणं आहे. असो, तुम्हाला आशीर्वाद आहे.